करते होते बरं का. मी त्यांना विचारलं, मामा समोर बसलेला माझा फार अभ्यास होता काय की. मामा म्हणले, हे कुठल्या महाराज भाई राहते काय बोलावं वाटलं समोर आहे की नाही. पटापटा उतरल्या. आता गळ्यात प्रत्येकाच्या पवित्र तुळशीची माळ आहे, प्रत्येकाची नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात नाही ना त्यांनी घाला. परवाच पूर येऊन गेलाय, पुढचा जर आला तर त्यांच्या गळ्यात माळ नाही ते जातील बघा, आहे की नाही. माळ असली पाहिजे. पण दुसरी गोष्ट मला सांगा, गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का असली पाहिजे? कसली कसली पाहिजे? ऐकून आलं नाही मला, मी जरा किवली आहे. असली पाहिजे. असली पाहिजे नाही, असली पाहिजे. व्याकरण थोडं कच्च आहे, मराठी समजायला जाऊ नाही जाऊ द्या हो. परत लोक म्हणतील आपण त्याच्या कीर्तीला कुत्र पण नव्हतं. ठेवला काय केला, रिकामा कप त्या ठिकाणी ठेवला आणि कपाला थोडा धक्का लागला. कप खाली पडता पडता नवऱ्यानं झेलला. कप काय केला, नवऱ्यानं हातात झेलला. नवरा म्हणला, लक्ष करू, बारीक आहे का बघा, ज्याला कळालं त्याला दंड. बारीक आहे का. कप काय झाला, नवऱ्यानं हातात झेलला आणि झेलल्याच नंतर नवऱ्याच्या तोंडातून शब्द निघून गेला, वाचला. काय शब्द निघाला, वाचला. बायको तिथंच होती, बायको म्हणाली, वाचला असं. अंडरलाईन आहे. उदास हा शब्द फार महत्वाचा आहे. देवाकडे कधी गेला तर तुम्ही देवाला म्हणत नाही हो, तुम्ही महिला मंडळ तुमची मागणी फार विचित्र. महिला मंडळाचा नाद करायचा नाही. इतके दिवस त्या नुसत्या बायका होत्या, नुसत्या स्त्रिया होत्या, काहींची आई होत्या, काहींची पत्नी होत्या, काहींची सून होत्या, कोणाची बहीण होत्या. आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, त्यामुळे नाद करत जाऊ. महिन्याला 1,000 द्यायला कोण कोणाला येणार. मला लागलंच नाही हो. मला पण विचारतात माणसं, महाराज 1,000 मिळाले का. माझं होतं ते 1,000चा फॉर्म संपायला आणि 1 महिन्यात माझा वाढदिवस यायला. बस मला सांगा, किती चूक केली, किती अन्याय केला हो. मुख्यमंत्र्याला लाडका भाऊ सुद्धा करता आला असता, पण केला का. बहिणी केल्या. काय केल्या, बहिणीला माहित असतं तेलातलं काढतात, तिखटातलं काढतात, मिरचीतलं काढतात, गव्हातलं काढतात, शाबूतलं काढतात, तांदळातलं काढतात, मालातलं काढतात, सगळ्यातलं काढतात, जमा करतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, कपडे धुता चिल्लर सापडले तर वापस देतात, पण मोठा सापडला तर देत नाहीत. आणि सापडलेला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात आणि वापस येतात आणि नवऱ्याला सांगतात, हे बघा दिवाळीला माझ्या भावाने घेतली. चालतंय का असं. नवरा म्हणतो, वा वा तुझंच आहे. लक्षात येत नाही हो, थोड्या वेळाला लक्षात येते, बाबा माझ्या खिशातले पैसे गायब कसं होते. म्हणून मी तुम्हाला सांगते, पॅन्ट घालत जाऊ नका, धोतर घालत जावा. काहीच नाही काढलं तरी घालून ठेवलं. धोतर फार हो, धोतरवाल्याला अडणी समजते हो, अडणी नसते ते. नाही बाबा अडणी नाही, ते जीन्स पॅन्टवाले अडणी उलट, त्यांना आमच्या संप्रदायातलं काही कळत नाही. चला काय सांगत होते, उदास हा शब्द सांगत. काय सांगत होते तर भक्ताचं लक्षण आहे. कोणतं लक्षण आहे. गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घातल्या, मोठी मोठी गोपीचंदनाचा टिळा लावला नाही, तिथं गंध लावला, इथं लावला, सगळीकडे गंध लावला. गंधाची ती पुढे उगाळून लावली. मग ते संत झाले का. संतांसारखं दिसणं महत्वाचं आहे का. सोपं उदाहरण देऊ सांगेन मी तुम्हाला. आमचे छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले, बरं नवे नवे गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या चंदनासारखा देह झिजवला आणि सुगंध मात्र मागे दरवळ ठेवून गेले. मात्र गेल्याच्या नंतर आताच्या पिढीमध्ये काही तरुण मुलं अशी आहेत की बाबा ज्यांना शिवाजीराजांसारखी बॉडी बनवायला आवडते, ज्यांना शिवाजीराजांसारखी दाढी बनवायला आवडते, ज्यांना शिवाजीराजांसारखी चंद्रकोर लावायला आवडते. मग मला सांगा, असा राहणारा पुरुष, असा राहणारा तरुण जर एवढं छान शिवाजीराजांसारखं राहत असेल आणि गावात गेल्याच्या नंतर विमल दुकानाच्या समोर थांबून त्याला म्हणत असेल, बाबा एक मावा चोळून दे बरं का. तुम्ही शिवाजी महाराज झाले का हो. झाले का, खरं बोला. झाले नाहीत बाबा. मग शिवाजी महाराज दिसणं गरजेचं आहे का असणं गरजेचं आहे.
असणं गरजेचं आहे. बरोबर ना? मग मला म्हणायचं की संत असणं गरजेचं आहे. मग संत ओळखायचे कसे? काय सांगू आता